आजची सुरुवात झाली पोह्याचा नाश्ता बनवून. तर इथे मी पोह्याची तयारी करायला घेतली. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला 100 रुपयाच्या कुर्तीबद्दल सांगितलं होतं की सेल लागला होता. तडका देण्यासाठी इथे जिरा मोहरी घेतली. तर जर मी खाणार असेल ना तर मी कांदा टाकत नाही, त्यामुळे मी टोमॅटो जास्त वापरत असते. बरं, आज तुमच्या नाश्त्याला काय आहे, काय बनवणार आहे, प्लीज कमेंट करून सांगत जा. ज्यांच्याकडे सकाळच्या जेवणामध्ये चपाती असते किंवा डबा असतो बऱ्यापैकी, तेव्हा घरामध्ये चहा चपातीचा नाश्ता असतो आणि मग इतर वेळेला पोहे, शिरा किंवा उपमा बनवला जातो. कधीतरीच मग आपण मिसळ, वडापाव किंवा पावभाजी असे. पावभाजी तर थंडीच्या दिवसातच आपण जास्त करून बनवतो, पण कधीतरी हा 1-2 महिन्यातनं असा वेगळा मेनू बनतो. पोहे बनवून झाल्यानंतर इथे मी खाऊन घेतले. तर 100 रुपयाचा एक शॉप होतं साताऱ्यामध्ये, तिथून मी 2 टी-शर्ट घेतले होते आणि ते कसे आहेत ना, हे याचे फोटो मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. लाईव्हमध्ये मी बनवल्या होत्या 4 भाज्या. ही आहे बीटरूटची भाजी, त्यानंतर ही आहे चाकवतची भाजी आणि त्याच्यानंतर मी इथे बनवलेली आहे कारळ्याची चटणी, कारळा कांदा चटणी आणि मुगाची आमटी कुकरला लावलेली आहे. तुम्हाला आता कुकरचा आवाज येईलच. तर ह्या लाईव्हमध्ये 4 भाज्या बनवून घेतल्या आणि आता मी बनवून घेणार आहे चपाती. तर आज सेकंड शिफ्ट असली ना की 1-1:30 वाजता मी पुन्हा टिफिन बनवायचा असतो. मग ठरवलं की आपण सरळ 11च्या आसपास सकाळच्या 2 आणि संध्याकाळच्या 2 डब्यासाठीच्या अशा सेपरेट भाज्या बनवून घ्याव्यात. म्हणून ह्या मी एकदम 4ही भाज्या लाईव्हमध्ये केलेल्या होत्या. तर आता मी चपाती लाटणार आहे आणि चपात्या फक्त मी लंच लाटणार आहे. डब्याच्या मी 2 ते 2:30 नंतर लाटणार आहे. तर इथे ना त्या कुर्तींमध्ये मला असं जाणवलं की बहुतेक आहेत ना त्या कुर्त्या जुन्या असतात, ज्या वॉश करून वगैरे विकलेल्या असतात किंवा चोरीच्या असतात. तसं तुम्हाला काय वाटतं, जे 100 रुपयाला कुर्ती वगैरे मिळतात तर ते कपडे कसे असतात? सरोजिनगरमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की बाहेरच्या देशातून आणि भारतातून जे स्टँडर्ड लोकं असतात काही काही, ते थोडे दिवस वापरलेले कपडे पुन्हा देत असतात. त्याच्यामुळं त्या कपड्यांची प्राईस कमी असते. यालासुद्धा कळतंय कसं फसवायचं असतं ते. झाकण दे मला लावायला. त्यानंतर इथे काढली होती मी रांगोळी आणि रांगोळीचं काढल्यानंतर शूट करताना लक्षात आलं की ही तर 26 जानेवारीला छान दिसली असती. खूप सिंपल अशी रांगोळी काढल्यानंतर हे पहा, हे 2 वर्षापूर्वी मी टी-शर्ट घेतले होते, जे 100 रुपयाला मला मिळाले होते. त्यानंतर हा एक टी-शर्ट. तर मलासुद्धा हा वाटत नाही की हा जुना असेल किंवा डॅमेज वगैरे तर नाहीच आहे. तर यांची प्राईस का कमी असेल? जर तुम्हाला कुणाला अंदाज असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. ती 100 रुपयाची कुर्ती तर मी तुम्हाला लास्टच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवली. ॲक्च्युली ती माझी नाही, माझ्या मैत्रिणीची आहे, त्यामुळे मी ओपन नव्हती केली. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. बाय.